तुला रघुवीर क्लासेसमध्ये कसं वाटलं, काय कसं? मी रघुवीर क्लासेसला 10वीला असतानाच म्हणजे ॲडमिशन झालं. म्हणजे मी आलो इथे 9वीला असताना माझे मित्र श्लोक वगैरे दादाकडे क्लासला होते, तेव्हा त्यांच्याकडून मस्त समजायचं दादा कसं शिकवतो, मस्त म्हणजे व्यवस्थित सगळं. मी 9वीला क्लासला वगैरे नव्हतो कुठे, मग नंतर 10वीला मार्गदर्शन भेटावं. मस्त म्हणजे काय शिकवतो? मस्त शिकवतो बोलास म्हणजे मस्त म्हणजे नेमकं काय? जे पूर्ण असं की मुलांशी मिसळून मुलांना सगळं समजलं पाहिजे की तोपर्यंत तो पुढचा टॉपिक घेत नाही, जोपर्यंत मागचा हा टॉपिक क्लिअर होत नाही सगळ्यांना. मग तो अगदी मागच्या बेंचवरचा विद्यार्थी असू दे, पुढच्या बेंचवरचा 3दा समजून मागच्याला एकदा जरी समजलं तर तो मग पुढे येणार. असं म्हणून मी नंतर जॉईन केला क्लास. त्याच्यानंतर मग पुढे आता रिझल्ट बद्दल तर ठीक आहे. श्लोक तुला कसं वाटतं? तुला कसं वाटतं? कारण मी 9वी पासून 8वी पासून जायचं क्लासकडे, कारण आम्ही पहिल्यांदा 4च जण होतो. तेव्हा सगळ्या म्हणजे 8वी 9वी 10वी तेव्हा जागा नसायची. नंतर 9वीला पुन्हा व्यवस्थित दादाने खूप आम्हाला समजून घेतलंय आणि प्रत्येकाकडे त्याने लक्ष दिलंय आणि त्याने प्रत्येक मुद्दा त्याने व्यवस्थित शिकवलाय आणि समजेल पर्यंत शिकवलाय. तुला कसं वाटलं? छान वाटलं. दादा एकदम प्रेमाने शिकवायचं सगळ्यांना आणि सगळ्यांशी सेफ घालायचं. फक्त हुशार मुलांकडेच नाही तर सगळ्यांकडे तो चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायचं. मी काय समजलं नाही तर 2दा 3दा सारखं समजायचं. तुला कसं वाटलं? मी ॲक्च्युली अर्धा क्लास म्हणजे 6 महिन्यानंतर 10वी झाल्याला 6 महिन्यानंतर मी क्लास जॉईन केला होता. माझं होतं असं की मी मॅथ्समध्ये खूप वीक होते, खूप म्हणजे लक्षच नाही जायचं. तर घरी आजीने सांगितलं तर मम्मीने सांगितलं दादा की नाही आता मॅथ्सकडे तू लक्ष दे, तिचं काही पण करून हो दे. आणि मी मिड टर्म म्हणजे 2 पेपर झाल्यानंतर फर्स्ट सेमिस्टर झाल्यानंतर मी दादाकडे जायला सुरू केलं होतं. तेव्हा दादा स्वतःहून म्हणला की कुठपर्यंत झालं, म्हणजे फर्स्ट क्लासला बसले सगळी मुलं ना, त्यांचा अर्थ झालं होतं थोडं सिलेबस. मी मागे बसले, दादा आला, दादाने विचारलं कुठपर्यंत झालं. मी म्हटलं दादा मॅथ्स तर झालंय तर काय नाही. मग दादाने पहिला लेसन 5th लेसन सर्कल्स म्हणून असतो 10th मध्ये, फार कठीण असं नाही पण समजण्यापुरती तरी फार जरा ठीकठाक कठीण असतो. त्यांनी तो अर्धा घेतला मला आणि पूर्ण मॅथ्स पहिल्यापासून घेतलं होतं. तेव्हा काही जण माझा बेस 10th चा बेस तरी माझा दादामुळे झाला, नाहीतर मी बाकीचे सब्जेक्ट्स करू शकले असते स्वतःहून. पण दादाने मला पहिल्यापासून घेतलं. मॅथ्स इतकं तरी समजायचंच नाही मला, तरी दादा शिकवत होता. मी बसायचे प्रॅक्टिस करायला, दादा साईडला येऊन बसायचा, सॉल्व केलंच आन्सर दाखव. सॉल्व करायचा मी विचार करायचे, दादा येऊन आन्सर बघेल, स्टेप्स बघेल आणि दादा येऊन बसायचा आणि नाही करायचं, नाही हे तू काय केलं बरोबर नाही आहे, मग करेक्ट करायचा. मग मी पुन्हा स्वतःहून सॉल्व करायचा प्रयत्न करायचा. पण प्रत्येक वेळी जेव्हा चुकायचंय दादा बरोबर करून द्यायचा, सांगायचा कसं आहे. तिथे माझं जे म्हणतो ना आपण की स्वतःहून करता येईल अशी तयारी माझी दादानीच पूर्ण केली. म्हणून मला वाटतं की रुपेश क्लासेस मी माझ्या 10th किंवा पुढचं जे काही एज्युकेशनल जर्नी असेल त्याच्यामुळे खूप इम्प्रूव्हमेंट होईल. म्हणजे दादाने शिकवल्या टेक्निक्स वगैरे तसं दादाने अभ्यास घेतला त्याच्याने. सही इतर प्रश्न विचारतो की अवघड असं काय वाटलं का? म्हणजे आपण वर्गामध्ये शिकतो आणि क्लासमध्ये शिकतो, जमीन असं फरक असतो. वर्गामध्ये अर्धा घंटा तास राखून घेऊ नका, टिक करते क्लास संपला. मग आपण जेव्हा क्लासला जातो तेव्हा काय नेमकं वाटतं? म्हणजे असं काय अवघड प्रसंग आला? मला जॉमेट्री जमायचीच नाही, कन्स्ट्रक्शन असायचं ते मला यायचंच नाही. सगळ्यांना जमायचं पण मला थोडं असं जमायचं नाही. मग मी दादाकडे जायचं, दादा 2-3दा अगदी व्यवस्थित समजवायचा. परत काय समजलं की परत बोलवायचं. पण दादाने ते कन्स्ट्रक्शन जे होतं ना ते माझं अगदी चांगलं करून घेतलं. त्याच्यामुळे मला आता 10वीच्या बोर्डाच्या पेपरला ते जमलं पूर्ण. प्रश्न पिढी येते. मुळात आपण शाळेमध्ये जातो, शाळेमध्ये शिक्षक शिकवतात, आपण क्लासला जावं असं काय वाटतं? काय नेमकं असतं? कारण शाळेत कधी कधी सगळ्यांकडे लक्ष देता येत नाही, पण क्लासमध्ये दादा प्रत्येकाकडे लक्ष द्यायचा. आणि क्लासमध्ये कसं अभ्यास करावा असं वाटायचा. शाळेत कधी कधी शिक्षक ऑफ तासाला किंवा
स्पीच आता त्याला सारखं जेव्हा म्हणजे मधली सुट्टी झाल्यावर लक्षच लागायचं नाही. पण क्लासमध्ये दादा जरी आमचा कंटाळा आला तरी 5 मिनिटं ब्रेक द्यायचा, सगळ्यांना फ्रेश व्हायला द्यायचा आणि मग पुन्हा अभ्यासात नव्या जोमाने पुन्हा शिकवायचा. त्यामुळे तुला काय वाटतं, काय जॉईन करावे, क्लासला जावे? शिक्षक आहेत, जिल्हा परिषद किंवा इतर हायस्कूल आहेत, चांगले शिक्षक होतात, तरी खूप क्लासला का जावं असं वाटतं? क्लासला एक तर पर्टिक्युलर एक लेक्चर समजा एका दिवसाचं समजा 2 तासाचं लेक्चर आहे तर ते एका सब्जेक्टचा एका टॉपिकवरती क्लिअर असतं. शाळेत कसं होतं की अर्ध्या तासाच्या लेक्चरमुळे लिंक तुटत जाते, त्यामुळे ते एकच सलग जे शिकवण्याचं जे हे असतं ना ते तिथे क्लिअर होत नाही. म्हणून क्लास जॉईन करण्याची गरज वाटते. एकंदरीत जे पास होतात ते यशस्वी होतात, नापास होतात ते यशस्वी होतात, अशी आपली व्यक्ती आहे, बरोबर ना? पण आता नापास झालेल्या विद्यार्थ्यांना काय सांगशील? मोटिवेशन आपण कसं आता मगाशी बोललो की बाबा त्यांच्या एखादा कार्यक्रम आपण करू, तुला काय वाटतंय, काय करावं, नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे त्यांचं मोटिवेशन वाढेल, त्यांना यश मिळेल का? एक तर आपली आवड कशात आहे त्या आवडीवरती जास्त फोकस करून जर पुढे काय करायचं ते ठरवलं तर त्यांना पण ते पण खूप मोठ्या उंची गाठू शकतात. तेच एवढंच सांगायचं की जी आपली आवड आहे ती आवड ओळखायची आणि आवड ओळखल्यानंतर पुढचं काय करायचं ते ठरवलं पाहिजे. तुला प्रश्न विचारतोय, आपण बघतो तर सर दहावीमध्ये समजा आपण 98% असेल तर तो 12वीमध्ये आहे ना तो कमी घेतो, असं का होतं रे? म्हणजे समजा 10वीमध्ये तुला आता 98 वरती पडले असते, बरोबर ना? तर तो 12वीला टेम्पो जो आहे रेशो कमी होतो, असं का होतं, काय सांगतो? 12वीला सिलेबस खूप असावा जास्त. नाही, माझा प्रश्न तुला समजला नाही. 10वीला तुला प्रश्न आता चांगले मार्क पडले, 1 नंबरला, बरोबर ना? पण तू 12वीला समजा कमी आला तर तुला थोडंसं शॉकिंग होणार, असं का होतं, काय नेमकं? नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर संदीप शिंदे सर नक्की देतील. सई, तुला काय वाटते, म्हणजे आता जे नापास विद्यार्थी आहेत त्यांच्या सांगशील उगत बद्दल काय सांगशील? नापास विद्यार्थ्यांसाठी तर एवढं सांगेन की त्यांना जे आवडतं त्यात त्यांनी करिअर करावं. सध्या तरी सायन्सच्याच ब्रँचला सगळी मुलं जातात, पण तसं करण्यापेक्षा त्यांना काय जे आवडते त्यात त्यांनी जावं, त्यात त्यांचं करिअर करावं. सायन्सला स्कोप आहे, सायन्सच करावं असं काही नाही. आपल्याकडे पूर्वी डॉक्टर आणि इंजिनियर हेच होतं, आता IT क्षेत्र झालं पसरलं. आपण बघतो तर IT खूप, आता माझा पुतण्या पण IT करतोय, तुला काय वाटतं? हां, IT आता जसं काळ बदलतो तसे जॉब ऑपॉर्च्युनिटीज बदलतात. IT मध्ये स्कोप आहे कारण की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वाढत चालते, जसं आपण ॲप्लिकेशन वाढवतोय. तर असं नाही की सर्वांनीच IT घेतात IT वाढतंय म्हणून. बाकीचे जे ट्रेडिशनल जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यातही जॉब्स आहेत. IT म्हणजे स्पेसिफिकली बोलत असाल तर खूप चांगलं आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यामध्ये, ज्यांना ॲक्च्युली खूप नॉलेज आहे त्या टॉपिकबद्दल, त्याच्या सब्जेक्ट्सबद्दल, त्यांच्यासाठी IT चूज करणे खूप चांगली गोष्ट होते. IT मध्ये पायथन असतं, जावा असतं, हे आपलं सरकार लागतं, प्रोग्रामिंग असतं. मला मुळात मी 6 ठिकाणी फिरलो पुण्यामध्ये सर, आणि त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी सेंट्रल उपकरण बोलत आणि मी एकच विषय विचारला, काय असतं तर पायथन असतं, जावा असतं. म्हणजे असं कसं होतं, मोबाईल आपला आहे, मोबाईलला आपण सॉफ्टवेअर मारलं की तो दुसरा येतो. IT मध्ये तेच चाललंय, म्हणजे ITचं जाळं खूप पसरलं. तुला काय वाटतं, एक योग्य की आहे? ITचं जाळं जे पसरलं ते योग्य की आहे? खरं तर सगळ्या गोष्टी योग्य आणि अयोग्यच असतात, दोन्ही बाजू असतात सगळ्या गोष्टींना. सगळ्या गोष्टी तशा अयोग्य आणि योग्य दोन्ही असतात. IT एका प्रमाणात योग्य आहे, एका प्रमाणात अयोग्य आहे. आपल्याला दिसतं आता IT मध्ये आपण खूप काही गोष्टींच्या प्रोग्रामिंग करतो. तुम्हाला एक कंपनी माहीत असेल जे आता डॉग रोबोट्स बनवतात, त्या प्रमाणात ITचा वापर मला अयोग्य वाटतो. पण जिथपर्यंत आपल्याला खूप हेल्पफुल गोष्टी भेटतात, जसं की माहिती भेटते, आपण गावात राहतो, आपल्याला बाहेरच्या गोष्टींबद्दल माहिती भेटते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे. जिथपर्यंत आपल्याला ते हेल्पफुल आहे, जिथपर्यंत आपल्याला त्याच्यामुळे खूप उपयोगीच्या गोष्टी करता येत आहेत, जसं की आपल्याला इंटरनेटवर खूप काही गोष्टींचा इन्फॉर्मेशन भेटतं, आपल्याला बाहेरच्या गोष्टींबद्दल माहिती भेटते, आपल्याला बातम्यांच्याबद्दल माहिती भेटते. ह्यापर्यंत ITचा वापर मला वाटतं खूप योग्य आहे. आणि हे असावंच जोपर्यंत आपल्याला बाहेरच्या गोष्टी माहीत नाही पडत, आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी जोपर्यंत आपण अपनवून नाही घेत,
तोपर्यंत इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीचा वापरच आपल्याला उपयोगी नाही होणार ना, जर आपण एक्सेप्टच नाही केलं तर. आता पुढे नेमकं काय करावं असं वाटतंय? दहावी झालेलं आहे, पुढे नेमकं काय करावं असं वाटतंय? मी स्वतःहून मला सायकॉलॉजिस्ट बनायचं आहे. मी आर्ट्स घेणार आहे. माझं 9th मध्येच ठरलं होतं. मी सर्च केलं होतं आधी फार, म्हणजे मी कदाचित 8च्या एंडिंगला मला समजलं होतं की सायकॉलॉजिस्ट ही एक प्रोफेशन असते. मला ब्रेनबद्दल खूप इंटरेस्ट आहे, ह्युमन ब्रेन, की काय असतं बाबा, आपण का असं वागतो. तर मी सर्च केलं की ह्या फील्डमध्ये काय करतात लोकं जॉब, म्हणजे फ्युचरमध्ये काय काम होतं. आपण ब्रेनचं इन्फॉर्मेशन घेतो आणि त्याबद्दल जर आपल्याला रिलेटेड काही प्रोफेशनल जॉब करायचं असेल तर मला समजलं की सायकॅट्रिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट हे 2 गोष्टी असतात. मग मी रिसर्च केला आणि आता मी ठरवले की मी सायकॉलॉजिस्ट बनेन आर्ट्स घेऊन. आणि सायन्समध्ये जाऊन असं म्हणजे आता अजून तरी असं ठरवलं नाही, पण एखाद्या चांगल्या कॉलेजला ॲडमिशन म्हणजे एक्झाम देऊन, एंट्रन्स एक्झाम देऊन तिथे त्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला ॲडमिशन असेल त्यावेळेला तिथे जो सगळ्यात चांगला जो कोर्स असेल, कारण की आता IT आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण खूप ग्रोईंग आहे, त्यामुळे त्या वेळेला जो कोर्स तिथे ग्रोईंग असेल तो तिथे ॲक्सेप्ट करून मग पुढे त्याच्यात ऑपॉर्च्युनिटी आता प्रोग्रामिंग ग्रोईंग करते. मी आता जे सर्च केलं म्हणजे गुगलवरती जाऊन, तर आता प्रोग्रामिंग ग्रोईंग करते. आता पायथन आहे, जावा आहे, हे सगळं झालेलं आहे, बरोबर आहे. आपल्याला प्रोग्रामिंग ग्रो करायचं आहे, तर कसं IT मध्ये? तर IT मध्ये जे प्रोग्रामिंग करावं लागतं त्यासाठी 2 ऑप्शन आहेत. एक तर यूट्यूबवरती शिकून, पर्सनली करून. यूट्यूबवर भरपूर असे टीचर्स आहेत की जे प्रोग्रामिंग पूर्णपणे व्यवस्थित शिकवतात, क्लिअर करून. आणि दुसरा ऑप्शन म्हणजे एखाद्या चांगल्या कॉलेजला, जसं की मोठमोठे कॉलेज आहेत, तर घरडा कॉलेजसुद्धा प्रोग्रामिंगमध्ये एकदम ग्रोईंग आहे. तसंच कॉलेजला जर ॲडमिशन घेऊन जर ते प्रोग्रामिंग शिकलं तर ऑप्शन चांगले आहे. बरोबर, मला ते प्रश्नाची अपेक्षा होती. मी सर तुमच्याकडे येतोय, सिद्धेश सरांकडे येतोय. सर ते सगळं उभं केलं 10 वर्ष होतात, म्हणजे तुम्हाला आता 10वं लागतं असं मला लागलं ते क्लासेसला. तर सर काय प्रसंग आले वय सगळं मगाशी सांगा जातं, मुंबईमध्ये कसं उभं केलं किंवा रत्नात कसं उभं केलं आणि त्या प्रसंगात होता तुम्हाला काय नेमके तो आणि मी एक छोटासा प्रसंग सांगतो. झाल्यास एक 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, जेव्हा शिरगावमध्ये क्लासेस चालू करण्याच्या आधी माझे क्लासेस अजूनमध्ये होते आणि त्यावेळेला माझ्याकडे 11वी साठी विद्यार्थी 30 जणांची बॅच होती आणि खूप चांगलं चालू होतं. पूर्ण प्लॅनिंग होतं माझं की डिजिटल क्लासरूम आपण केलं, म्हणजे आपण प्रोजेक्टरवरतीच शिकवतो मुलांना. तर तो क्लासरूम करण्याची माझी जी संकल्पना आहे ती 5-6 वर्षापूर्वीच्या आधीची होती. पण झालं असं अचानक की XYZ कुठले तरी क्लासेस आले आणि चालू केले आणि एका रात्रीमध्ये माझी जी 30ची बॅच होती ती डायरेक्ट डाऊन झाली 15वरती. आणि मग मला एक असं एक धक्का होता, कारण का माहिती का, मी जे विद्यार्थी येतात की नाही ते माझे भाऊ आणि बहीण आहे या नात्याने. म्हणजे रक्षाबंधन तुम्ही माझा हात बघितला तर हा पूर्ण भरलेला असतो, दोन्ही हात भरलेले असतात. आणि मग त्यामुळे मुलांना आपण एवढं प्रेम लावलं होतं आणि अचानक काहीही नसताना, कोणतंही कारण नसताना, बरं मी त्यांना विचारलं, प्रत्येक पालकांना फोन करून विचारलं की कारण काय, कारण काहीच नव्हतं. आणि अचानक आलेले प्रसंग सांगतोय. आणि अचानक जी बॅच आहे ती 30 वरून डायरेक्ट 15ची बॅच झाली. मी 2 दिवस घरात जेवलो नव्हतो, मला जेवण जात नव्हतं, कारण मला असं वाटत होतं की माझं काहीतरी चुकलंय. कारण प्रत्येकाने आपलं काय चुकलं हे बघण्याचं गरजेचं असतं ना. म्हणून मी प्रत्येका बघतो की माझं काहीतरी चुकलंय का. आणि जे माझे जवळचे होते ते माझ्यापासून लांब गेले, याची मला खंत फार राहिली. पण मी खचलो नाही. मी ठरवलं की नाही, या बॅचला मजबूत न्यायचंय. आणि मला सांगायला म्हणजे खरं चांगलं वाटतं की जे विद्यार्थी माझ्याकडून गेले होते त्यांना 10वी मध्ये चांगले मार्क्स होते, 90% होते, 95% होते. त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स हे माझ्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी होते. जे 15 विद्यार्थी माझ्याकडे होते, ज्यांना 10वीला काहीतरी 55-60% होते, पण त्यांना 12वी मध्ये 75% मिळाले होते आणि ते इतरांपेक्षा जास्त होते. त्यांनी विश्वास माझ्यामध्ये ठेवला म्हणून हे शक्य झालं. आणि मला काही आनंद झाला नाही की आजही विद्यार्थी आणि कुठलाही विद्यार्थी जो माझ्याकडून गेलेला असतो किंवा क्लासमधून मध्ये गेलेला असतो, मी कधीही कोणाला दुजाभाव करत नाही. ते आजही विद्यार्थी माझ्याकडे भेटायला येतात, मी त्यांना भेटतो, त्यांना कॉल करतो, वाटेत भेटलं तरी त्यांना हाक मारतो, भेटतो. कुठे काय नाश्ता बिस्टा करणार आहेस का, मुलांना माहिती आहे क्लासमध्ये असलं की प्रत्येकाला विचारतो, आज दमलेत विद्यार्थी, चला आज वडापाव घेऊन या, त्याला खायला देऊया. कारण मुलांची काळजी घेणं फार कर्तव्य असतं आणि त्यामुळेच मला वाटतं की सगळे माझ्याशी क्लोज आहेत विद्यार्थी. एक प्रसंग घडला होता तुझ्या क्लासमध्ये, मला वाटतंय आठवतंय की एका मुलगीला अचानक चक्कर आली होती आणि तेव्हा तू खूप घाबरला होतास. काय नेमका प्रसंग? आताच 12वी मध्ये जी विद्यार्थिनी पास झाली
तिला चक्कर आली होती क्लासमध्ये आणि तिचे हातपाय एकदमच गार पडले होते आणि अत्यंत जड झाली होती ती. तिला मला उचलता पण येई नाही एकटा. आणि क्लास आपला फर्स्ट फ्लोअरला असल्यामुळे मी अत्यंत घाबरलो होतो की पहिलाच प्रसंग माझ्यामध्ये असा होता की काय घडणार, म्हणजे काय होईल तिला. माझ्या क्लासेसचं फ्युचरशी मला काय देणं घेणं नव्हतं. क्लासचं काय होईल, क्लासची बदनामी होईल, त्याचे मला काय देणं घेणं नाही. या विद्यार्थिनीला काय होईल, तिला काय झालं तर तिच्या पालकांना मी काय सांगू. मला खूप घाबरलो होतो मी. अक्षरशः तिला असं उचललं हाताने, असं घेऊन मी फिरत होतो. निसर्गाने ते बघितलं आणि मग रिक्षा करून आम्ही तिला मग हॉस्पिटलला घेऊन गेलो. आणि मग नंतर कळालं की नाही, तिला मध्ये मध्ये फिट येते. आणि मग तिला मग औषधी गोळ्या वगैरे देऊन तिला आपण मग बरं केलं. जेव्हा तुझे विद्यार्थी यशस्वी होतात, म्हणजे तू मगाशी 17 मार्कांनी काहीतरी 17 मार्कांनी कमी पडते ना, तर 1 नंबरला आला असतात, कसं वाटतं की तुला काय नेमकं होतं? माझं सांगतो का मी, आता यावेळेला 12वीचा जो रिझल्ट लागला मला मनासारखा लागला नाही. म्हणजे मला अपेक्षा होती की आमची मृदुला 80% क्रॉस करेल, पण अनफॉर्च्युनेटली काही सब्जेक्ट असे आहेत की जे आपण शिकवत नाहीये. जसं की बायोलॉजी सब्जेक्ट आपण शिकवायचो नाही, सो त्या सब्जेक्टमध्ये तिला कमी मार्क्स पडले, त्यामुळे जर पर्सेंटेज पूर्ण डाऊन झालं. तिला बायोलॉजीमध्ये 45 मार्क्स मिळाले आणि बाकी तुम्ही बघा तर फिजिक्स मॅथ्स वगैरे सगळे चांगले मार्क्स आहेत. त्यामुळे जर पर्सेंटेज फार कमी पडले आणि मग थोडंसं वाईट वाटलं की ही मुलगी तिथपर्यंत पोहोचू शकली असती. अजून पण काही विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडून मला खूप सारी अपेक्षा होती. ते आजही मला बोलते की दादा सॉरी की आम्ही तिथपर्यंत नाही पोहोचलो, पण 12वी लागला, आम्ही 11वी-12वीमध्ये करून देणार. तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगणं की खचून जाऊ नका. तुम्ही सगळ्यांनी जर व्यवस्थित अभ्यास केला तर निश्चितरित्या यशस्वी तुम्ही फायदे गाठणार. आणि पर्सेंटेज पेक्षा त्याचं नॉलेज किती घ्याल आणि ते इम्प्लिमेंट कराल ते फार महत्वाचं आहे. एक शिक्षक म्हणून तुला आज काय वाटतं की आजच्या विद्यार्थ्यांनी IT कडे वळावे, इंजिनियर व्हावं, डॉक्टर जावं, काय वाटतं? बघा, प्रत्येक जण आपापल्या प्रोफेशननुसार, आवडीनुसार प्रत्येक क्षेत्र निवडणार. पण मला या कार्यक्रमाच्या वतीने एवढंच सांगायला लागतं की तुम्ही काही व्हा, एक चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न करा. या तुमच्याकडे येतोय तर तुम्हाला विचारणं म्हणजे मला थोडंसं आवड वाटते सगळ्यात. तुम्ही मुळात म्हणजे शाळेमध्ये चांगलं शिकवलं जातं आणि मला प्रश्न पडतो की शाळेमध्ये शिकून सुद्धा मुलं क्लासेसकडे वळतात, असं का वाटतं? नक्कीच सगळे डॉक्टर, आपण तुम्ही डॉक्टरकडे जाता त्यावेळेला एकच म्हणतं की मला या डॉक्टरमुळेच बरं वाटतं. सगळे डॉक्टरच असतात, पण असं का वाटतं? कारण आपला दृढ विश्वास की मला याच्याकडे गेल्यावर बरं वाटतं. काहींना मी हा विषय दादाकडे गेल्यानंतर मला चांगल्या पद्धतीने समजेल असं ज्यांना वाटतं ते दादाकडे. आणि मला सांगायला पण कमीपणा वाटत नाही की सगळे शिक्षक आत्मीयतेने शिकवतात असं माझा अजिबात दावा नाही. आत्मीयता विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात जास्त असणं गरजेचं आहे आणि ती शिक्षकांमध्ये असलीच पाहिजे. आमचे विद्यार्थी, उदाहरण सांगतो, मी ज्यावेळेला मुंड्यामध्ये मी गणित शिकवत होतो त्यावेळेला असे काही प्रसंग असतात की ज्या आपल्याला सुखावून जातात. एक लग्न झालेला विद्यार्थी माझा आपल्या मिसेसला घेऊन पुढे आला आणि धपकन मला असं पुढे करून म्हणाला, या माणसामुळं आयुष्यात गणित जर मला कळालं असेल तर ते या माणसामुळं कळालं, यांच्या पाया पडल्या. ही आमच्यासाठी पोच पावती असते. माझं म्हणणं आहे सगळ्यांना त्या पद्धतीने मिळेल किंवा ह्याच्यापेक्षा अधिकची पण मिळेल, पण लगनचे काम करणं आपण ज्याला म्हणतो आत्मीयते, ते जर आपण केलं तर ही वेळ येणार नाही. पण समाजामध्ये तुम्ही त्यांच्याकडे क्लासचे शिक्षक म्हणून बघता, मला वाटतं क्लासचे शिक्षक म्हणून बघू नका, मार्गदर्शक म्हणून एक माणूस या नात्याने त्यांच्याकडे बघा. कारण अशी समाजामध्ये अनेक माणसं आहेत की ज्यांचं आपण वेळोवेळी मार्गदर्शन करतो. असं एकंदर आता जिल्हा परिषदची पटसंख्या वरती बसरत चालली, आपण बघतोय तर खूप बसरत चालली. आता असं एक नवीन नियम आहे की शनिवारी दप्तर येण्या शाळा, म्हणजे एकंदर आपण जर पाहिलं तर त्यांना काय करायचं किंवा एक व्यायाम किंवा काय असेल ते तुम्हाला वाटतं हा योग्य काय होईल? कसं आहे, नवीन प्रयोग राबवले जातात. मी असं म्हणेन की नवीन औषध शोधलं की पहिलं उंदरांवर मारतात, म्हणजे त्याचा प्रयोग उंदरांवर करतात, त्याला काय म्हणतात माहिती आहे ना. पण मी असं म्हणणार नाही की हे सगळं चूक आहे किंवा एकदम बरोबर आहे. फक्त माझी तज्ज्ञांना एवढीच विनंती आहे की जे काही केलंय ना त्याचे एक ना धड आणि भाराभर चिंध्या असं होऊ नये याची काळजी तज्ज्ञांनी घ्यावी. कारण आमच्याकडे अशी पद्धत आहे की एवढे उपक्रम येऊ घातले की जर ते वेळेत बसवायचे ठरवले ना तर त्याला वेळ अपुरा पडेल. म्हणजे एवढेही आणू नका की मुलं मूळ अभ्यासापासून दूर निघून जातात, असं मला म्हणायचं. शिक्षणाच्या याचा असं म्हणायचे शर्यत संपलेलं नाहीये कारण अजून जिंकलेलं नाहीये आणि त्यासाठी आपण परिश्रम करत राहायचे. जे कोणतं क्षेत्र तुम्ही निवडाल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, कोणतंही क्षेत्र असेल, ITI असेल, कोणतंही क्षेत्र असेल, ज्या क्षेत्रात जाईल
त्या क्षेत्रामध्ये एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला आपल्या घरच्यांसाठी, आपल्या आई वडिलांसाठी एक चांगलं काहीतरी बनायचं आहे. आई वडिलांच्या अपेक्षा तर आहेत, तुमच्यासाठी कितीही पैसा खर्च करायला ते तयार असतात. सो त्यांच्या अपेक्षा आम्ही तर खूप शेवटी येतो. आई वडिलांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या सार्थ करण्याचा प्रयत्न करा. कधी आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील असं काम कधी करू नका. आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी अभ्यास वगैरे होत राहणार, तुम्ही अभ्यास करणार, खूप मोठे होणार. पण एक गोष्ट फक्त सांगतो की इथे आहेत जेवढं त्यांना सांगतो की तुम्ही, आपण जर पाहतो ना आज महाराष्ट्रामध्ये तर वृद्धाश्रमांची संख्या खूप आहे. आणि आम्ही आता मध्यंतरी आम्ही कार्यक्रमाच्या वतीने निसर्गाला माहिती की आम्ही जातो वृद्धाश्रमात भेट देतो. अक्षरशः भेट दिल्यानंतर डोळ्यात अश्रू येतात की काय निष्ठुर असतील एखादी की आपल्या आई वडिलांना घरातून बाहेर काढतात. आणि त्यांना बघितल्यानंतर तेच आपल्याकडे बघतात की हा माझा मुलगा म्हणून आलाय. मला ऍक्च्युली रडायला येतं खरं की असे बघितल्यानंतर. तर मला तुम्हाला सगळ्यांना लहान आहात म्हणूनच एक कान टोचत टोचतोय लहानपणीच की एवढं करा, आई वडिलांना कधी वृद्धाश्रमाची जागा दाखवू नका. लहानपणी असताना तुम्हाला त्यांनी सांभाळले, म्हातारपणामध्ये त्यांना तुम्हाला सांभाळायचं आहे. तेवढं मात्र कर्तव्य पूर्ण करा. निश्चितच या कार्यक्रमाच्या वतीने एवढं सांगतो.